अमरावती में मानसून से पहले जिला प्रशासन ने बाढ़ और प्राकृतिक आपदा से निपटने के लिए मॉक ड्रिल का आयोजन किया, जिसमें आपदा प्रबंधन की तैयारियों को परखा गया। चांदूर रेलवे के मालखेड़ तालुआ पर आयोजित इस अभ्यास में एनडीआरएफ नागपुर और जिला बचाव दल ने संयुक्त रूप से रेस्क्यू ऑपरेशन के विभिन्न प्रदर्शन किए। इस दौरान बाढ़ में फंसे लोगों को सुरक्षित निकालने, राहत कार्य और आपात स्थिति से निपटने की तकनीकें अधिकारियों और कर्मचारियों को सिखाई गई। अभ्यास में पुलिस, राजस्व और स्वास्थ्य विभाग के अधिकारी भी शामिल रहे। जिला आपदा प्रबंधन अधिकारी सुरेंद्र रामेकर की मौजूदगी में यह मॉक ड्रिल सफलतापूर्वक संपन्न हुई। जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथक जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी मालखेडमध्ये मान्सून पूर्व रंगीत तालीम मॉक ड्रिल हे घेण्यात आलं। या ठिकाणी तलावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रात्यक्षिक एनडीआरएफच्या माध्यमातून दाखवण्यात आले। एखाद्या गावामध्ये जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर तिथल्या गावकऱ्यांना कशा पद्धतीने त्या विक्टीम असतात, कशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना हँडओव्हर करून या ठिकाणी त्यांना फर्स्ट एडसाठी रुग्णालयात दाखल करेपर्यंत जे मॉक ड्रिल होतं त्याचं पण या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा शोध व बचाव पथक आणि सर्व शासकीय यंत्रणा या सज्ज आहे। यासाठी हे दरवर्षी आपण रंगीत तालीम या ठिकाणी घेत असतो। यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पुरामध्ये कशा पद्धतीनं रेस्क्यू केला जातो त्याचे वेगवेगळे मॉक ड्रिल या ठिकाणी करण्यात आले, रंगीत तालीम या ठिकाणी देण्यात आलं। या सर्व रंगीत तालीमला चांदूर रेल्वे येथील नायब तहसीलदार साहेब आणि एनडीआरएफचे सर्व अधिकारी, आपदा मित्र, मी स्वतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि आरोग्य विभागाची एक पथक या ठिकाणी उपस्थित होतं। आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी मॉक ड्रिल माननीय नायब तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती आणि माननीय निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या आदेशाने आपण या ठिकाणी मान्सून पूर्व रंगीत तालीमचा या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि हे प्रशिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीत झालं। आजूबाजूच्या गावातील पोलीस पाटील, सरपंच, आपदा मित्र यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। या रंगीत तालीममध्ये त्यांना प्रात्यक्षिक त्यांच्याकडून करून घेण्यात आलं।